नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। रामकृष्ण हरी। मी कर्मवीर हरिभक्तपरायण भगवान महाराज कोकरे, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान, गोशाळा लोटे, परशुराम, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्र। आज समस्त पत्रकारांना निमंत्रित करून आपल्या गोशाळेतल्या ज्या काही समस्या आहेत, गोशाळेला जी काही शासनाकडून अपेक्षा आहे आणि आपण गेले अनेक दिवस याच ठिकाणी वेगवेगळी केलेली आंदोलनं आणि त्या आंदोलनातून महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत तरी सकारात्मक प्रतिसाद देऊन पूर्ण होकार दिलेला आहे, त्याबद्दल आमचं कोणतंही म्हणणं नाही। परंतु शासनाने तो विषय तत्काळ मार्गी लावावा, गोमातेचा प्रश्न सोडवून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत। आदरणीय उदय सामंत साहेबसुद्धा याच्यासाठी प्रचंड सकारात्मक आहेत, मुख्यमंत्री साहेब प्रचंड सकारात्मक आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी प्रचंड सकारात्मक आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी तर स्वतः पत्रव्यवहार करून त्याच्यावरती शेरा मारून MIDCला पत्र दिलेलं आहे, पण तरीसुद्धा अजून त्याची ठोस कारवाई झालेली दिसत नाही किंवा ते हे झालं नाही। म्हणून आम्ही परवा आळंदीमध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि सगळ्यांनी उभारलं होतं, त्याच्यातही मागणी ठेवली होती। तेव्हा आदरणीय आमदार माजी मंत्री बाळा भेगडे साहेब यांनी फडणवीस साहेबांजवळ बोलणं करून देऊन तो विषय आमचे महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ आणि समस्त वारकरी संप्रदायातली मंडळी, देऊ संस्थांचे अध्यक्ष, देऊ पालखी सोहळ्याचे प्रमुख, माऊली संस्थांचे प्रमुख चोपदार आणि वारकरी संप्रदायातली सगळी दिग्गज मंडळी येऊन त्यांनी तेही आंदोलन आपलं सोडवलं होतं। आत्तासुद्धा एक खूप मोठी समस्या आहे की आम्ही वेळोवेळी MSCB कार्यालयाला पत्रही दिलेलं आहे आणि आजही या MSCBमध्ये असणारे जे अधिकारी नानोटे म्हणून आहेत, उपकार्यकारी अभियंता, यांनी आम्हाला 2,10,000चं पत्र दिलेलं, बिल दिलेलं आहे आणि ह्या बिलावरून आम्ही गेली 2 वर्ष आम्हाला अधिकचं बिल देतं म्हणून वेळोवेळी तक्रार केल्या आहेत MSCB खात्याकडे, वेळोवेळी पत्रव्यवहारही केलेला आहे, पण तरीसुद्धा या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे दाद न देता आता आम्हाला पोलीस कारवाईच्या अंतर्गत आम्ही लाईट कट करणार आहोत अशा तऱ्हेचं पत्र आम्हाला मिळालं आहे आणि म्हणून मी आज परत पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा या ठिकाणी दिला आहे आपण त्यांना। परंतु आम्हाला आजही म्हणणं आहे आमचं की जर तुम्ही आमची लाईट युनिटप्रमाणे बिल दिलं तर आम्ही भरायला नक्की तयार आहोत, आमची कुठलीही आडमोठीपणाची भूमिका नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या गोशाळांना जर शेती स्वरूपाचं लाईट बिल दिलं जातं तर आम्हाला कमर्शियल गोठा स्वरूपाचं का? मीटर आम्हाला शेती स्वरूपाचा मंजूर आहे, पण बिल आकारताना मात्र एखाद्या गोठ्याला आकारलं जातं, एखाद्या दुग्ध डेअरीला आकारलं जातं, तेच बिल आमच्यासाठी आकारलं जातं। आमचं गोवर्धन गोवंश सेवा केंद्र म्हणून महाराष्ट्र शासनाची अधिकृत मान्यता आहे, आम्हाला इथून 100 रुपयेसुद्धा उत्पन्न नाही, आमचा इथं दुधाचा तबेला नाही आणि तरीसुद्धा जर MSCBचे अधिकारी अशा तऱ्हेने मुजोरपणाने जर आमच्यावरती बिल लादून वसूल करत असेल, आजपर्यंत 10 लाखपेक्षा जास्त बिल मी MSCBला अदा केलेलं आहे आणि जर याची लाईट कट केली आमची तर मी आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या समोर आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो की माझ्याकडं याने पाणी पाजण्याकरता दुसरी काही व्यवस्था नाही, कडाक्याचा उन्हाळा आहे। गेल्या वर्षीसुद्धा आमची अशीच लाईट कापून या अधिकाऱ्याने आमच्या गायींना 1 महिना ताण मारलं होतं या ठिकाणी, तेव्हा आम्ही टँकरनी पाणी मागवून दुसरीकडनं पाजलं होतं। पण आता जर तशी व्यवस्था वेळ आली आणि ह्याने जर लाईट कापली तर मी आजच या ठिकाणी हे करतो आहे की या सर्व गायी मी MSCBच्या कार्यालयात नेऊन सोडणार आहे आणि त्या गायी MSCBने सांभाळाव्या। आम्ही आजही महाराष्ट्र शासनाला सांगतो की आमच्या बिलमध्ये दुरुस्ती करून द्या। एकच अधिकारी तुमच्याकडे आहे का? तुम्ही वरिष्ठांना पाठवा, आमची चौकशी करा, आमच्या मीटरमध्ये जर काय फॉल्ट असेल तरी हे करा आणि आम्ही युनिटप्रमाणे बिल भरायला तयार आहोत आणि आम्ही जर त्याच्यामध्ये दोषी असलो आमच्यावर कारवाई करा, शासनाच्या कामात अडथळे आणतो म्हणून आम्ही जे काय कारवाई होईल त्याला भोगायला तयार आहे। पण आमच्या मानेला सुरी लावून जर प्रत्येक वेळेला हे करत असेल आणि नानोटे ह्या अधिकाऱ्याची मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे, हा अधिकारी एकतर मनोरुग्ण असावा किंवा एकतर मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं असावं किंवा लोकांना नाहक त्रास देऊन कसायांकडनं काही यांना मिळतं का किंवा गोशाळेच्या विरोधक असणाऱ्या लोकांकडनं काही यांना मिळतं का? तर हे एवढे गोशाळेच्या मुळावर का उठलेले आहेत? आजपर्यंत इथे जवळजवळ 10 अधिकारी येऊन गेले 15 वर्षामध्ये, कुठल्याही अधिकाऱ्याने अशा तऱ्हेचा त्रास दिलेला नाही। 2 वर्ष या माणसाकडून ज्या गोमातेला नाहक त्रास दिला जातो तो जर थांबला नाही, आमचं बिल युनिटप्रमाणे आम्ही भरायला तयार आहोत, शेती मीटर हिशोबाने भरायला तयार आहोत, जे शेती मीटर हिशोबाने होईल त्या बिलाला आम्ही द्यायला कुठल्याही प्रकारे एकही दिवस MSCBचा मागे पुढे करणार नाही। पण आम्ही जास्तीचं आकारलेलं बिल
विनाकारण आकारलेलं बिल आणि कमर्शियल स्वरूपात आकारलेलं बिल भरू शकत नाही, कारण आमचा कुठल्याही प्रकारे इथं व्यवसाय धंदा नाही आहे. दुसरी गोष्ट, आम्ही येत्या 26 जानेवारी ते 28 जानेवारी असा एक 3 दिवसीय महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा कार्यक्रम असलेला गो संमेलन आहे की गाईचं वैज्ञानिक महत्त्व, गाईला शेतकऱ्यांची असलेली गरज आणि आज जे रासायनिकीकरणाकडे शेतकरी वळला आहे तो कुठेतरी सेंद्रिय शेतीकडे वळावा, तो ऑर्गॅनिक शेती करावा आणि म्हणून तशा तऱ्हेची एक चांगल्या तऱ्हेची चळवळ महाराष्ट्रात उभी राहावी, विशेषतः कोकणात उभी राहावी, विषारी खतापासून हे शेतीमुक्त व्हावी आणि म्हणून एक महासंमेलन आपण 26, 27, 28 जानेवारी या ठिकाणी घेत आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व गोप्रेमींना, महाराष्ट्रातल्या गोपालकांना, शेतकऱ्यांना, आंबा बागायतदारांना आणि कोकणातल्या तमाम जनतेला हात जोडून विनंती करतो की आपण या 3 दिवसीय संमेलनात या ठिकाणी उपस्थित राहावं. या संमेलनामध्ये गायीची वैज्ञानिक महत्त्व, गायीचं शेतीविषयी महत्त्व, तिचे फायदे, पंचगव्यातून होणारे फायदे यासाठी महाराष्ट्रातले अनेक मोठमोठे तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील. शासनाच्याही काही प्रतिनिधींना आपण या ठिकाणी संपर्क केला आहे. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे प्रमुख शेखरजी मुंदळा आणि तसेच बाकी इतर सगळ्या संघटनांचे प्रमुख, समस्त महाजन परिवार आहे, आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा महाराष्ट्र राज्य कृषी गोसेवा संघ आहे, महाराष्ट्र राज्य गोशाळा महासंघ आहे आणि आमचा वारकरी संप्रदाय आहे, असा एक मोठा 3 दिवसीय कार्यक्रम असेल. महाराष्ट्राच्या बाहेरूनही काही मंडळी या संमेलनाला येतील आणि त्या संमेलनामध्ये ज्या शेतकऱ्यांना गायी सांभाळण्याची इच्छा आहे, ज्या शेतकऱ्यांना स्वतःचा शेतीमध्ये नांगर करण्याची इच्छा आहे, त्यांना बैल आणि गायी आपण या ठिकाणी विनामूल्य स्वरूपात त्यांना देणार आहोत. त्यांनी त्या सांभाळाव्या, त्यांनी त्याच्यावर शेती करावी आणि त्या शेती कशी करावी याचं मार्गदर्शनसुद्धा आपल्या गोशाळेतून त्यांना मिळेल आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतो आहे, सगळ्या लोकप्रतिनिधींनी यावं. आपण त्यांना पत्रव्यवहारही करणार आहोत आणि सगळ्या शासनातल्या वेगवेगळ्या घटकातल्या संबंधित व्यक्तीने यावं यासाठीची आपण विनंती करतो आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या सहकार्याने हा विषय पुढं जाईल आणि ही गोशाळा एक गोसंवर्धन केंद्र म्हणून एक महाराष्ट्र सरकार हे हिंदुत्ववादी आहे आणि कत्तलखान्याला जाणारी एकही गाय कत्तलखान्याकडे जाऊ नये म्हणून या गोशाळेचं महत्त्व प्रचंड कोकणात आहे. आणि दुसरी एक गांभीर्याने तुम्हाला माहिती सांगतो की गेल्या अनेक वर्ष कोकणातून अनेक गोहत्या घडल्या. त्या गोहत्येवर काही नाहक लोकांना त्रासही झाला, काही निष्पाप लोकांना अनेक दिवस तुरुंगात जावं लागलं, त्यांच्यावर आरोप झाले. परंतु तसे आरोप ह्या काही ठराविक कसायांच्या तस्करांमुळे होतात आणि आजही कोकणातून रागरोसपणे जी हत्या होते किंवा जी वाहतूक होते, बऱ्याच वेळेला निदर्शनात येतं परिसरातल्या लोकांच्या गायी चोरीला जातात किंवा चिपळूणमध्ये परवा 2-3 गायी भर दिवसा पेड्यातून गोठ्यातून गेल्या. तर हे प्रकार पोलिसांनी तत्काळ निदर्शनात येऊन त्यांच्या थांबवावेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. कोकणातून एकही गाडी जर याच्या पुढं कत्तलखान्याला जाताना आम्हाला सापडली तर आम्ही भले जिंदगी आमची जेलमध्ये सडली तरी चालेल, पण गुरं खाली उतरून त्याच ठिकाणी ती गाडी पेटवली जाईल. हे आज सगळ्या चॅनलसमोर सांगतोय, कारण आम्ही हिंदू बांधव गाईला आई मानणारे आहोत. आमच्या आईला जर कोण गळ्याला तिच्या सुरी लावत असेल, जर तिचं रक्त या भूमीमध्ये सांडणार असेल तर मात्र माझ्या देहात प्राण असेपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे गप्प बसणार नाही. याच्या पुढं जी गाडी कत्तलखान्याला जाताना दिसेल, तिच्यामध्ये गुरं जर असतील, तिच्यामध्ये गायी जर असतील, तर ती गाडी कुठल्याही प्रकारे पोलिसांना न फोन करता गोरक्षक दिसेल तिथं ती गाडी पेटवतील आणि त्याची सर्वस्व जबाबदारी आपण स्वीकारायला तयार आहे आणि होईल ते परिणाम भोगायलासुद्धा आपण तयार आहे. कारण कोकणातून एवढे मोठे मुद्दे घडूनसुद्धा, एवढ्या मोठ्या गोहत्येचं प्रकरण घडून अनेक लोकांना त्याच्यामध्ये त्रास होऊनसुद्धा जर पोलीस प्रशासन हे करत नसेल तर पोलिसांना त्याच्यावर आम्हाला संशय उभा राहतो. म्हणून पोलिसांनी तत्काळ SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि कोकणातल्या गो तस्करी रोखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि ते रोखलंच पाहिजे. आणि ते जर रोखत नसतील तर मग आम्हाला त्याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं लागेल. तशा तऱ्हेचा पत्रव्यवहार आपण 2 दिवसातच SP साहेबांना करतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना परत एकदा मी चॅनलच्या माध्यमातून विनंती करून सांगतो की कोकणातून रोज आमच्या माहितीप्रमाणे शेकडो गाड्या कराडच्या दिशेने जातात, काही संगमेश्वरच्या दिशेने जातात, तर काही मुंबईच्या दिशेने जातात
आणि याचे जे मेन अड्डे आहेत हे मग ते दसपटीतले काही भाग असतील किंवा इकडे सवेनीसारखे काही भाग असतील किंवा मार्गतामाने असतील. या मार्गतामान्याच्या विषयावर अनेक वेळेला मी पोलिसांना टीप दिलेली आहे. मार्गतामान्यामध्ये जी होणारी तस्करी आहे किंवा दसपटीमध्ये काही लोक जी वाहतूक करणारी आहेत, मग ते आकल्यासारख्या ठिकाणी असतील आणि कादवडसारख्या ठिकाणी असतील, काही ठराविक लोक आहेत त्यांचे नावं पोलीस स्टेशनला आहेत. पोलिसांना ते सगळं माहीत आहे आणि पाटणमधून काही लोक जर इथं येऊन अशा तऱ्हेने समाजातली शांतता भंग करण्याचं काम करत असतील तर ते पोलिसांनी कुठल्याही प्रकारे करू नये. कारण तिथं वरती जो नाका आहे कोयना ह्याच्यामधला घाटमाथ्यावरचा, त्या नाक्याला सतर्क पोलिसांनी केलं पाहिजे आणि ते जर नाही झालं तर आपण मात्र तीव्र आंदोलन या विषयाचं उभं करणार आहोत. हे आज तुमच्यासमोर विषय ठेवलेला आहे. आज पालक, कुष्ठरोगी, महारोगी, कॅन्सर पेशंट, पागल झालेली लोक यांसारख्यांचं संगोपन करणारे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आदरणीय संजय महाराज पाचपोर हे आज अतिशय त्यांच्या व्यस्त याच्यातून कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन झालं त्यांचं आणि त्यांनी गोशाळेला भेट दिली. आणि ही गोशाळासुद्धा बाबांच्या प्रेरणेतून चालते, बाबांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार चालते आणि बाबांच्या सहयोगातून चालते. मागच्या आंदोलनातसुद्धा बाबा या ठिकाणी उपस्थित राहणार होते, पण ते काही कार्यक्रम आणि सगळं अखंड विदर्भामध्ये हजारो गायींचं संगोपन बाबांच्या माध्यमातून चालतं. म्हणून 2 मिनटं ते शुभेच्छा देतील आपल्याला. महाराजांच्या या गोशाळेमध्ये बऱ्याच दिवसापासून याचा विषय होता. असं आम्ही बऱ्याच दिवसापासून संपर्कात आहोत. महाराज या ठिकाणी शेकडो गाईचं संगोपन करतायत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळेजण त्यांना सहयोग करताय, त्याबद्दल तुम्हालासुद्धा मी धन्यवाद देतो. आणि असाच याबद्दलचा आपला सहयोग गाईचं रक्षण करण्यासाठी ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील त्या कराव्याच लागतात. त्यासाठी तुमचा सहयोग अत्यंत महत्त्वाचा राहील. आपण तो देताय यासाठी मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद.